विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेलकम. विद्यार्थ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा की मनोरंजनाची माध्यमं तुम्हाला माहिती आहेत का? मनोरंजनाची माध्यमं सगळ्यांना माहिती आहेत का? हो. आपल्याला माहिती आहे का की इतिहास म्हणजे आपला इतिहास हा खूप जुना आहे, बरोबर? आपल्याला अगदी अश्मयुगातील काळापासून म्हणजे आदिमानवापासूनचा इतिहास आपल्याला माहिती आहे. तर त्या काळामध्ये बरं आपण पाहतो की जे आदिवासी लोक होते ते पण नृत्य करायचे. ते का करायचे नृत्य वगैरे? तर त्याच्यामधून त्यांना आनंद मिळायचा आणि म्हणून ते काय करायचे, विरंगुळ्यासाठी, स्वतःच्या आनंदासाठी ते काय करायचे, मनोरंजन करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग करायचे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूयात म्हणजे आपला जो इतिहास आहे तो आपल्याला काय कळतं की अगदी जुन्या काळापासून आपण माणसाने जसं आपण पाहतो की आत्ताच्या काळामध्ये आपण आपलं स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी काय करतो, वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करतो, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सहभाग घेतो, छंद, खेळ या सगळ्या गोष्टींचा आपण स्वतःच्या मनोरंजनासाठी आपण काय करतो, वापर करत असतो. तर मग हा जो आपल्याला इतिहास हा कसा आहे, जुना आहे. आपल्याला माहिती, वेगवेगळ्या लढाया माहिती आहेत, परत हडप्पा संस्कृती, मोहनजोदडोची या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या इतिहासातल्या माहिती आहेत. मग त्या काळापासून आपल्याला मनोरंजनाची परंपरा म्हणजे वेगवेगळ्या माध्यमांवर लोक मनोरंजन स्वतःचं करून घ्यायचे. तर मग त्या काळा म्हणजे जुन्या काळापासून ते आत्ताच्या काळापर्यंत ही मनोरंजनाची माध्यमे आहेत यांच्यामध्ये थोड्या प्रमाणात कसा बदल होत गेलेला आहे. तर मग आपण आज काय पाहणार आहोत, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. तर मला सांगा, मनोरंजनाची माध्यमे किती आहेत? मनोरंजनाची माध्यमांचे 2 प्रकार पडतात. एक अकृतीशील माध्यम आणि दुसरं म्हणजे कृतीशील माध्यम. तर अकृतीशील माध्यम म्हणजे काय, कोणी सांगू शकतं का? तर आपण पाहू शकतो की अकृतीशील माध्यमांमध्ये काय येतं की ज्या कृतीमध्ये प्रत्यक्ष शारीरिक सहभाग नसतो, केवळ मनोरंजन हा हेतू असतो. तर मग आपल्याला या अकृतीशील माध्यमाचं उदाहरण काय सांगता येईल बरं? कुणी सांगू शकतं का? अकृतीशील माध्यम म्हणजे ज्याच्यामध्ये आपला शारीरिक सहभाग नसतो पण आपण फक्त त्या गोष्टीचा आनंद घेत असतो. तर मग अशी कुठलीच माध्यमं आहेत, कोणाला सांगता येईल का? जसं की आपण TV पाहतो, गाणे ऐकतो, तर यासाठी आणि आपण वेगवेगळी माध्यमं पण वापरतो. जसं की आपल्या मोबाईलमध्ये बघा आता वेगवेगळी माध्यमं असतात. जसं आपण इन्स्टा वापरतो, व्हॉट्सॲप, फेसबुक या सगळ्या गोष्टी आपण कशा वापरतो, मोबाईलवर पाहतो. आणि हे पाहत असताना आपली शरीराची कुठली कृती होती का? नाही होत. फारसा काही हालचाल होत नाही. आपण काय करतो, फक्त बोटाने ते स्क्रोल करतो. याच्यामध्ये आपल्या शरीराला कुठला म्हणजे उपयोग होतो का? नाही होत. आणि फक्त आपल्याला आनंद मिळावा म्हणजे आपलं मनोरंजन व्हावं यासाठी हे काय करतो आपण, या अकृतीशील माध्यमांमध्ये या सगळ्या गोष्टी मोडतात. तर कृतीशील माध्यमांमध्ये काय मोडतं बरं? तर पहिले आपण कृतीशील माध्यम म्हणजे काय हे समजून घेऊया. एखाद्या क्रियेमध्ये व्यक्तीचा प्रत्यक्ष शारीरिक आणि मानसिक सहभाग होय. म्हणजे आपण काय करतो, कृतीशील ह्याच्यामध्ये याच्या व्याख्येमध्ये काय सांगितलं त्यांनी की एखाद्या क्रियेमध्ये व्यक्तीचा प्रत्यक्ष शारीरिक आणि मानसिक सहभाग. तर विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, आपण कुठली अशी कृतीशील माध्यमं कोणती असू शकतात बरं? सांगा बरं, कोणती माध्यमं असतील कृतीशीलमध्ये, ज्याच्यामधून आपली हावभाव होती, हालचाल होती, परत आपला शारीरिक सहभाग होतो. ऐकताय ना सगळे? आपण काय करत असतो, वेगवेगळे मैदानावरती खेळ खेळतो, बरोबर?
यावेळेस काय होतं, आपल्या शरीराची हालचाल होते. त्याचप्रमाणे आपण काय करतो, डान्सच्या वेगवेगळ्या आपल्या ॲन्युअल फंक्शन असतात आपल्या शाळेमध्ये, त्याच्यामध्ये आपण काय करतो, वेगवेगळे नाटक सादर करतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या गाण्यांवरती परफॉर्मन्स करत असतो. परत आपल्या शाळेमध्ये काय असतं, या सगळ्या खेळाच्या स्पर्धा असतात. या सगळ्या गोष्टीतून आपलं काय होतं, शारीरिक आणि मानसिक सहभाग होत असतो. आपण कुठेतरी त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या ऐकूच्या, जसं की बुद्धिबळाची स्पर्धा, याच्यामध्ये आपण काय करतो, बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये काय होतं, आपल्या मेंदूचा, आपल्या मानसिक या गोष्टीचा याच्यामध्ये वापर केला जातो. तर हे सगळ्या कुठल्या ह्याच्यात जातं, हे कृतिशील माध्यम. तर आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघू शकतो. अकृतिशील माध्यमं कोणती, तर आपण हे पाहू शकतो. मी तुम्हाला जे सांगितले ना, ज्याचा आपण फार कमी प्रमाणात वापर करतो, ज्याचा म्हणजे शरीराचा जास्त वापर होत नाही, फक्त आपण त्याच्यामधून मनोरंजन हा हेतू ठेवून काही गोष्टी करतो. जसं की आपण रेडिओवरती गाणे ऐकतो, याच्यामध्ये आपला शारीरिक सहभाग असतो का, तर नाही. आपण ते गाणे फक्त ऐकत असतो, एन्जॉय करत असतो. तर पण आपलं त्याच्यामधून पण मनोरंजन होत असतं. त्याचप्रमाणे आता काय पाहू शकतो, कृतिशील माध्यम. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, आता हे जी मुलं दिसत आहेत तुम्हाला या स्लाईडमध्ये, ते काय करतायत, खेळतायत वेगवेगळे. कोण काय खेळतायत, फुटबॉल खेळतंय, कोणी बॅडमिंटन खेळतंय. या सगळ्या गोष्टी खेळण्यातून काय होतं, हे खेळणं काय आहे, कृतिशील माध्यम आहे. ज्याच्यातून काय होतं, शारीरिक आणि मानसिक सहभाग याच्यामधून केला जातो. त्याचप्रमाणे तुम्हाला या चित्रामध्ये अजून दिसत असेल की वारली पेंटिंग्स आहेत, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत, क्रिएटिव्हपणा आहे. तर या सगळ्या गोष्टीतून काय होतं की आपल्या सगळ्या म्हणजे आपली मानसिक याच्यामध्ये क्षमता वापरतो आपण, की प्रत्येक गोष्ट कशी अट्रॅक्टिव्ह करता येईल याच्यासाठी आपण काय करतो, रंगानी, स्केचनी, वेगवेगळ्या कलर्सनी एखाद्या वस्तूवरती त्याची आकृती वगैरे काढत असतो. दुसरं काय ह्याच्यामध्ये अजून पारंपरिकमध्ये मी सांगितलं की तुम्हाला डान्स वगैरे करतो. ज्यावेळेस आपण डान्स करतो त्यावेळेस आपण मानसिकसुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. त्याचप्रमाणे आपण शारीरिकसुद्धा आपल्याकडनं त्या क्रिया होत असतात. मग ही कुठली झाली आपली कृतिशील माध्यमं. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय पाहणार आहोत, कृतिशील माध्यमं. तर कृतिशील माध्यमांमध्ये काय काय येतं, ती माध्यमं कोणती, याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. तर तुम्हाला माहिती आहे कठपुतल्यांचे खेळ, कुणी पाहिलेत बरं कठपुतल्यांचे खेळ कसे असतात. तर त्याच्यामध्ये काय असतात की अशा वेगवेगळ्या रंगाच्या भावल्या असतात, त्यांना वेगवेगळे छान अशा प्रकारचे ड्रेस वगैरे घातलेले असतात, आणि त्यांच्याकडनं त्यांना त्यांच्या दोन्ही हाताला दोऱ्या वगैरे बांधलेल्या असतं. पण त्याचा कर्ता कोण असतो, एक व्यक्तीच असतो. म्हणजे त्या भावल्या चालवणारा कोण असतो, एक व्यक्ती असतो. तर आपण या चित्रांमधून पाहू शकतो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. पण या व्हिडिओमध्ये बघा, हे दिसतंय का तुम्हाला, या भावल्या कशा डान्स करतायत बघा. हे बघा, दिसतायत ना सगळ्यांना. काही लेडीज आहेत, पण काही भावल्यांचा सुद्धा वापर केला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, म्हणजे कृतिशील सहभाग आहे सगळ्यांचा. आणि या माध्यमांमधून काय केलं जातं, लोकांचं मनोरंजन केलं जातं. तर मग आपण हे पाहिलं कठपुतल्यांचे खेळ. आता त्याचप्रमाणे अजून पुढचं काय आहे, दशावतारी नाटके. हे पण हे काय आहेत, आपले माध्यम आहेत. तर दशावतारी नाटकं म्हणजे काय बरं, मला पहिल्यांदा हे सांगा, दशावतारी नाटक म्हणजे काय. तर या दशावतारी नाटकामध्ये काय होतं की आपल्या देवदेवतांचे 10 अवतार आहेत, आणि ते वेगवेगळे अवतार म्हणजे काय, तर त्या अवतार आपल्याला माहिती आहे. समजा राम माहिती आहे, लक्ष्मण माहिती आहे, परत राम नरसिंह माहिती आहे, मत्स्य, कुर्म, वराह. आता हे जे आहेत हे सगळे काल्पनिक आहेत, दंतकथामध्ये वापरले गेलेले हे सगळे नावं आहेत. पण आपल्याला माहिती आहे का, आता मत्स्य कसं दिसतं, परत कुर्म, वराह म्हणजे काय, तर वराहाचा चेहरा, त्याच्यामध्ये तो अवतार कसा असू शकेल बरं. हे सगळे अवतार कोणाचे आहेत, तर भगवान विष्णूंचे अवतार आहेत. हे दशावतारामध्ये कोण असतं, भगवान विष्णूंच्या 10 अवतारांचा समावेश या दशावतारांमध्ये केला जातो. तर दशावताराबद्दल माहिती बघत असताना आपल्याला लक्षात येतं की 18व्या शतकामध्ये श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारीचा खेळ पहिल्यांदा सुरू केला. म्हणजे हे 1800च्या काळापासून याचा फड तयार केला गेला होता. तर त्याचे कुणी बनवलं हे पहिल्यांदा, तर श्यामजी नाईक काळे यांनी हे दशावतारी नाटक सुरू केलं. तर आपण हे दशावतारी नाटकाची लिंक पाहूयात. आपण काय करू, दशावतारी नाटकातलं मी एक तुम्हाला रील आहे ती तुम्हाला दाखवते.
त्याच्यावरून तुम्हाला त्याचा अंदाज येईल की दशावतारी नाटकामध्ये कसं असतं. हे बघा, दिसतंय सगळ्यांना? बघा, हे गणपतीचं हे दिसतंय याच्यामध्ये आपल्याला. हे बघा, अश्वत्थामाचा रोल केलाय दिलीप प्रभावळकर सरांनी. अगदी बोलकं चित्र याच्यामधून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. आणि आपल्याला इथे गुरु ठाकूर जे स्वतः याचे लेखक, गाण्याचे लेखक आहेत, त्यांनी हे जे त्यांच्या चेहऱ्यावर सरांच्या चेहऱ्यावर हे बघा, हे आलं तुमच्या लक्षात? तर ही या प्रकारे आपण काय आता हे दशावतार, तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे त्यांचे चेहरे वगैरे पण लक्षात येतील तुम्हाला. हे पाहत असताना आपल्या असं लक्षात येतं हे की आपण हे दशावतार आपण आता या सगळ्या ह्याच्यातून पाहिलं की तुम्ही पाहिलं असेल आता दिलीप प्रभावळकर सरांच्या चेहऱ्यावरती जो अश्वत्थामाचा चेहरा आहे ते त्याचा अगदी हुबेहूब त्यांनी त्याच्यामधून त्यांच्या कलाकृतीतून त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण गुरु ठाकूर यांनी ते गाण्याला संगीत दिलेलं पाहिलं. मग ही सुद्धा एक काय आहे, माध्यम आहे. आपलं मनोरंजन करण्यासाठी या सगळ्या माध्यमांचा इथे वापर केला जातो. तर दशावतारी नाटक, दशावतारी म्हणजे कळालं ना तुम्हाला? दशावतारी नाटकं म्हणजे काय समजलं ना? तर मग अजून आपण आता काय पाहणार आहोत, भजनाचे 2 प्रकार. भजनाचे 2 प्रकारमध्ये काय पाहू शकतो, सोंगी भजन आणि चक्री भजन. तर विद्यार्थी मित्रांनो, सोंगी भजन म्हणजे काय, तर आपण जे वेगवेगळे हे करत असतो, वेगवेगळ्या नाटिका वगैरे करत असतो, किंवा जसं की येळकोट येळकोट जय मल्हार हे जे आहेत, आपण ते गोंधळ वगैरे घालत असतो. त्याच्यामध्ये काय होतं, त्या गोंधळामध्ये की मुरळीचा रोल केला जातो. परत मल्हार म्हणजे खंडोबा आणि म्हाळसा बानू यांचे सोंग घेतलं जातं, याची रूपं घेतली जातात. त्यानुसार त्यांचं त्यांचं संभाषण होत असतं. ही झाली आपली सोंगी भजनं. आणि चक्री भजनं म्हणजे काय सांगा बरं? तर चक्री भजनं म्हणजे आपण पाहू शकतो की आषाढी कार्तिकीला वाऱ्या निघतात पंढरपूरकडे जाण्यासाठी. आणि या वाऱ्या जात असताना लोक काय करतात की रिंगण करतात, वेगवेगळ्या रिंगण करून काय करतात, म्हणजे हातामध्ये टाळ असतो, मुखामध्ये विठ्ठलाचं नाव असतं आणि असा गोल असा फेर धरलेला असतो आणि ते काय करत असतात, भजन म्हणत असतात. मग या भजनाला काय म्हणतात, चक्री भजन म्हणतात. तर त्याचप्रमाणे कीर्तन का करतो, तर तुम्हाला कीर्तनकाराचं एखादं नाव सांगता येईल का? प्रत्येकाने आपापला म्यूट ऑन करा, म्हणजे तुम्ही आहात माझ्यासोबत हे मला लक्षात येईल. सांगा बरं, कीर्तन तुम्ही ऐकलं असेल ना, तर तुम्ही कुठल्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलंय? अगदी बरोबर, छान. अजून कुणी ऐकले, नावं सांगा. मी पण ऐकलंय मॅडम, महाराज. ओके, बरोबर, छान. आता तुम्हाला माहिती आहे का बरं या कीर्तनाचे प्रवर्तक कोण आहेत ते? कीर्तनाचे प्रवर्तक नारद मुनी आहेत. म्हणजे देवदेवतांच्या काळापासून ही कीर्तनाची परंपरा आली आहे. तर जेव्हा आपण नारद मुनींना प्रवर्तक म्हणतो, त्यांनी काय केलं, श्री विष्णूंचं जे भजन करायचे, गुणगान गायचे, ते काय करायचे, त्या कीर्तनाच्या मार्फत ते लोकांपर्यंत पोहोचवायचे. त्याचप्रमाणे आत्ताचे कीर्तनकार काय करतात, समाजातील वेगवेगळ्या घटकांचा तिथे घटकांवरती समाज प्रबोधनपर कीर्तन करतात. म्हणजे जसं की चालीरीती, वेगवेगळ्या परंपरा, सगळ्या गोष्टींचा समावेश करून ते काय करतात, समाजाला एक दिशा देण्याचं काम करतात आणि ते काय करतात, त्याच्यातून समाज प्रबोधन करतात. तर मग भजनाचे प्रकार आपण किती पाहिले, 2. आणि त्याचप्रमाणे अजून एक प्रकार काय पाहिला, कीर्तन. याच्यातून सुद्धा काय होतं, आपलं समाज प्रबोधन होतं आणि मेन म्हणजे आपलं करमणूक होतं, मनोरंजन केलं जातं या सगळ्या गोष्टीतून. तर मग आपण कृतिशील माध्यमांमध्ये काय काय पाहिलं, एक कठपुतल्यांचे प्रयोग पाहिले, दुसरा दशावतारी नाटक पाहिले, भजन म्हणजे काय, भजन पाहिले, भजनाचे प्रकार पाहिले, कीर्तन कसे असतात, कीर्तनाचा प्रकार सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्हाला समजलं का हे? तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या. कृतिशील माध्यमं कोणती सांगताय का? हॅलो, येतोय आवाज? ज्यात आपण सहभागी होतो, शरीराची हालचाल करतो, ती कृतिशील माध्यम आहे.
बरोबर. आणि दशावतार म्हणजे काय कळालं ना तुम्हाला? ज्याच्यामध्ये काय होतं, 10 महाविष्णूंच्या 10 अवतारांचा समावेश केला जातो. बरोबर. आता मला सांगा, भजनाचे किती प्रकार आहेत? 2. ओके. कोणतं कोणतं भजन? सोंगी भजन आणि चक्री भजन. बरोबर. चला आपण आता एकदा हे करूया. समजलं ना तुम्हाला पाठ? हो. आता आपण सगळ्यांनी आपला स्क्रीन ऑन करा, मला हजेरी घ्यायची आहे. व्हिडिओ ऑन करा. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. प्रिया पाडेकर, महेश्वरी, सार्थक शहाणे, स्क्रीन ऑन करा. सार्थक सर, महेश्वरी, मॅम मी हॉस्पिटलमध्ये मम्मीला घेऊन आली म्हणून स्क्रीन ऑन करेना. बरोबर, ठीक आहे. ओके, चालेल. 1 मिनिट चालू ठेवायचं. एक मिनिट चालू ठेवायचं. हॅलो.